नमस्कार, मी सिद्धेश ताकवले. सकाळचे 9 वाजता आणि आपण पाहता जय महाराष्ट्र. बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे गणेशोत्सवासंदर्भातली. गणेशोत्सव मिरवणुकीमध्ये लेझर लाईटला आता बंदी घालण्यात आली आहे. कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी हे आदेश दिलेत. लेझर वापरलं तर फौजदारी गुन्ह्यांची नोंद होणार आहे. कोल्हापुरात गणेशोत्सव काळामध्ये ही बंदी लागू असणार आहे. लेझर लाईटमुळे डोळ्यांचे त्रास हे आता वाढू लागलेले आहेत आणि याच पार्श्वभूमीवरती गणेशोत्सवामध्ये लेझर लाईटच्या बंदीचा निर्णय घेण्यात आलेला आहे. कोल्हापुरात गणेशोत्सव मिरवणुकीमध्ये आता लेझर लाईट्सला बंदी असणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी हे आदेश काढलेले आहेत. या लेझर लाईट्समुळे डोळ्यांच्या पडद्याला इजा होऊ शकते. या संदर्भात काळजीचं आवाहन आता या ठिकाणी करण्यात येत आहे. या लेझर लाईटला आता बंदी घालण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेले आहेत. कोल्हापुरामध्ये गणेशोत्सव काळामध्ये या लेझर लाईटला आता बंदी असणार आहे. मोठमोठे शार्पीज यांना सुद्धा आता या मिरवणुकीमध्ये बंदी घालण्यात आली आहे. या लाईट्समुळे डोळ्यांना होणारा त्रास, डोळ्यांच्या आजारासंदर्भामधल्या येणाऱ्या तक्रारी लक्षात घेता प्रशासनानं हा निर्णय घेतलेला आहे. कोल्हापुरात विसर्जन मिरवणूक ही मोठ्या जल्लोषात, मोठ्या उत्साहात काढली जाते. या विसर्जन मिरवणुकीला मोठ्या प्रकारचा झगमगाट असतो आणि या झगमगाटाचं कारण म्हणजे या असणाऱ्या मोठमोठ्या लेझर लाईट्स. या लेझर शोमुळे, या लेझर लाईट्समुळे डोळ्यांना इजा होऊ शकते आणि हीच इजा रोखण्यासाठी प्रशासनानं हा निर्णय घेतलेला आहे. मिरवणूक काढा, पण योग्य ती काळजी घ्या, योग्य ती खबरदारी घ्या, असे आवाहन सुद्धा आता जिल्हाधिकाऱ्यांनी केलेले आहे. आणि या संदर्भामध्ये अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी अमरसिंह पाटील. सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. अमरसिंह, गणेशोत्सवाची परंपरा कोल्हापूरमध्ये तर अतिशय मोठ्या उत्साहामध्ये असते आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती आता अखेर नियम सुद्धा टाकले जातात. एकीकडे प्रशासन म्हणतं की कोणत्याही नियमांच्या कायद्याला धरून हा उत्सव नसणार आहे, मात्र आता या लेझर लाईट्सवरती आता बंदी घालण्यात आलेली आहे. काय अधिकचे अपडेट्स आहेत? सिद्धेश, गेल्या वर्षी याच लेझर लाईटमुळे कोल्हापुरातील 200 पेक्षा जास्त लोकांना डोळ्याचे आजार झाले होते. कोल्हापुरात लेझरचं प्रमाण आणि डॉल्बीचं प्रमाण मोठ्या प्रमाणात असतं, कारण आता येणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकीमुळे यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. कारण लेझर जे पुरवठा करतात त्यांच्याही मागणी होती परवा की 2 दिवसापूर्वी बैठक झाली होती जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये. पोलीस अधीक्षक आणि जिल्हाधिकारी यांच्याबरोबर बैठक झाली असताना त्यांना परवानगी द्यावी, परंतु आता प्रशासनानं थोड्याफार प्रमाणात लेझर आणि डॉल्बी यावर थोडीफार बंदी घातलेली आहे. लेझरवर तर पूर्ण बंदी घातलेली आहे, कारण लेझरमुळे डोळ्याला इतके आजार होतात की ते लक्षात येत नाहीत आणि मोबाईल असेल, कॅमेरा असेल, यावरही विपरीत परिणाम होतो. त्यामुळे यावर बंदी घातलेली आहे. सिद्धेश, नक्कीच अमरसिंह, धन्यवाद तुम्ही दिलेल्या अधिक माहितीबद्दल.